8 डिसेंबरपासून महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात तयारी सुरू। विधान भवन सचिवालय आजपासून सुरू होणार। तळ कोकणात निवडणुकीचं धुमशान। कोकणातल्या निवडणुकीत राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला। महायुती विरोधात महाविकास आघाडीऐवजी आता राणे विरुद्ध राणे असा संघर्ष। आज नारायण राणे यांची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता। मंत्री छगन भुजबळांचा थेट रुग्णालयामधून येवलेकरांशी संवाद साधताना शेरो शायरी, तर भुजबळांच्या भाषणावेळी समीर भुजबळ भाऊक। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयाची झाडाझडती। सांगोल्यात एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी। 1 तासाच्या तपासणीनंतर पथक रिकाम्या हाती परतलं। वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ। 31 डिसेंबरपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवता येणार। परिवहन विभागानं दिलेली ही 5वी मुदतवाढ। कोल्हापुरात मध्यरात्री एकाची भर रस्त्यात हत्या। विश्व पंढरी हॉकी स्टेडियम रोडवर विद्युत खांबाला बांधून तरुणाचा गळा आवळला। पोलिसांची तात्काळ घटनास्थळी धाव, तपास सुरू। प्रचारासाठी जात असताना आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या गाडीचा अपघात। कारच्या धडकेत 4 वर्षीय बालिका गंभीर जखमी। पुणे अहिल्यानगर महामार्गावरच्या शिरूर जवळची घटना। बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर भीषण अपघात। भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं। दुचाकीवरील एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरमधील 8 ठिकाणी एनआयएचे छापे। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये एनआयएची छापेमारी। बॉम्बस्फोटातील आरोपी मौलवी इरफानच्या घरावरही छापा। दितवाह चक्रीवादळाची भारतात धडक। चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाऊस। आतापर्यंत 3घांचा मृत्यू तर खराब हवामानामुळे चेन्नई विमानतळावरून 47 विमानांचं उड्डाण रद्द।